पण ही राज्यघटना निर्माण होताना मनुस्मृती गाडून निर्माण झाली असे शब्द मी का वापरले? कारण या मनुस्मृतीमध्ये समतेला कुठे स्थान नाही. आर्थिक, राजकीय, सामाजिक तिन्ही समतांना मुळे स्थान नाही. या मनुस्मृतीमध्ये स्वातंत्र्याला कुठेही स्थान नाही. कोणीही स्वतंत्र नाही. ब्राह्मण बाकीचे सगळेच्या सगळे बांधलेले आहेत. स्त्रियांना तर मुळीच स्वातंत्र्य नाही. स्त्रियांचं स्वातंत्र्य 100% नाकारले. स्त्रियांबद्दल मनुस्मृती काय म्हणते? लहानपणी बापानं, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी ज्या स्त्रीनं आपल्या मुलाला जन्माला घातलं, त्याचं संगोपन केलं, त्याने तिचं संरक्षण करावं आणि त्याच्या म्हणण्यानुसार तिने चालावं. या पद्धतीची ही मनुस्मृती. यामध्ये कोणत्याही अर्थानं न्याय नव्हता. किती अन्यायपूर्ण ती आहे हे मी मला 2-4 त्यांच्या श्लोकांच्या माध्यमातून तुमच्या पुढ्यामध्ये मी मांडणार आहे. या देशामध्ये गेल्या 2-2,500 वर्षांमध्ये 2000 वर्षांमध्ये किमान कधी समता नावाची गोष्ट नव्हती. स्वातंत्र्य नव्हतं. अरे साधं शिक्षणाचं स्वातंत्र्य नव्हतं. स्त्रियांना नव्हतं आणि ब्राह्मण वगळता इतरांना नव्हतं. या देशामध्ये बंधुता होती काय? बंधुता कशा पद्धतीची होती? हे खरं आहे. एका बाजूने या देशामध्ये वेगवेगळ्या जाती आणि धर्माचे लोक एकत्र जगत राहिले. त्यांच्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये संघर्ष झाले. धार्मिक संघर्ष भारतामध्ये फार कमी प्रमाणात जगाच्या तुलनेमध्ये झालेले आहेत. या अर्थानं आपण बंधुता म्हणू शकतो. पण ही बंधुता कशी? आतापर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये चित्र पाहायला मिळत होतं. आता तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रांतांमध्ये ते पाहायला मिळेल. काही लोक अतिशूद्र आहेत म्हणून त्यांना घराच्या आतमध्ये प्रवेश नाही. उच्च जातीचे, बरं या उच्च जाती पण शूद्रच, पण आतमध्ये प्रवेश नाही. बाहेर थांबायचं. त्यांना चहा द्यायचा असेल तरी वेगळ्या कप बसत, त्या त्यांनी उचलायच्या, स्वतः मिसळायच्या, मग चहा असा वरून टाकला जाणार, तो त्यांनी प्यायचा, त्यानंतर स्वतः कप बशा धुवायच्या आणि तिथे घेऊन द्यायच्या. ही अस्पृश्यता या देशामध्ये शतकानुशतक पाळल्या गेलेली आहे. म्हणजे या देशामध्ये आपण बंधुता असं म्हणायचं त्या दोघांमध्ये ठीक आहे, काका मामा एक दुसऱ्याला म्हणतात, पण हे बरोबरीचं नातं आहे. त्यामुळे बंधुता होती असं सुद्धा आपल्याला धड म्हणता येत नाही. त्या देशामध्ये या घटनेच्या माध्यमातून जे प्रस्तावनेमध्ये मी सुरुवात केली होती, आम्ही भारताचे लोक सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, सामाजिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये आणि राजनीतिक क्षेत्रामध्ये सुद्धा प्रत्येक या देशामधल्या नागरिकाला न्याय मिळेल. तो कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असला तरी, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असला तरी, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, धर्म उपासनेची स्वतंत्रता, विचार करण्याचं स्वातंत्र्य, ते अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य, श्रद्धा बाळगण्याचं स्वातंत्र्य, आपला धर्म आपल्या पद्धतीनं अंमलात आणण्याचं स्वातंत्र्य, त्याची उपासना करण्याचं स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि संधीची समता, प्रत्येक माणसाला समान प्रतिष्ठा असेल, कोणत्याही धर्मामधला आणि जातीमधला असेल तरी, कोणत्याही लिंगामधला असेल तरी, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, आणि त्यासोबतच सगळ्यांना समान संधी मिळेल अशी व्यवस्था, व्यक्तीची गरिमा आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित करणारी बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा इक्वल देणारी आणि राष्ट्राची सुरक्षितता कायम ठेवणारी बंधुता, ही 4 जी मूल्ये आहेत, न्याय, समता, स्वतंत्रता आणि बंधुता, याच्या आधारावर आपली संपूर्ण राज्यघटना उभी आहे. ही मनुस्मृतीला गाडून निर्माण झालेली राज्यघटना. आणि मित्रांनो, त्यामुळे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांना एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळालेला आणि आज ती आपली राज्यघटना धोक्यात आलेली आहे. त्यामुळे मी मनुस्मृतीमधले फक्त 2-3 वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो. राजा क्या करे, प्रत्यक्षामध्ये ब्राह्मण की संपत्ति राजा द्वारा कभी भी नहीं की जानी चाहिए, यह एक निश्चित नियम है. ब्राह्मणाची संपत्ती
घेता कामा नये. इतर जातीतल्या लोकांची संपत्ती तो घेऊ शकतो. यदि शूद्र गर्व से ब्राह्मण पर थूक दे, उसके ऊपर पेशाब कर दे, तो उसके ओठ काट ले, उसका लिंग काट ले. तुम्ही म्हणाल कदाचित इथपर्यंत बरोबर आहे. कशाला ब्राह्मणांचा अपमान करण्यासाठी त्यांच्यावर लग्नी करायची, कशाला त्यांचा अपमान करण्यासाठी त्यांच्यावर थुंकायचं. ही शिक्षा महाभयानक आहे. पण ठीक आहे, एकदा ठीक आहे बाबा असं चुकीचं वागला म्हणून, पण पुढचं वाक्य फारच भयानक आहे. अगर उसकी ओर यानी ब्राह्मण की ओर अपान वायु निकाले, तब उसकी गुदा कटवा दे. अपान वायू म्हणजे आपल्या वराडी भाषेमध्ये पादळे. जर एखादा माणूस ब्राह्मणाच्या समोर पाजला तर त्याची गुदा कापून टाकायची. पादड्यावर कोणाचा कंट्रोल आहे का? आपल्यापैकी एक तरी माणूस असा छातीटोकपणे सांगेल का की मी जगामध्ये केव्हाही कोणाही समोर कधीच पाजणार नाही, आयुष्यभर पाजणार नाही? इज इट पॉसिबल? ही नॅचरल प्रक्रिया. समजा एक ब्राह्मण रस्त्याने येतो आहे, समोरच्या माणसाने त्याला नमस्कार केला आणि तो फिरला, तेवढ्यात पाजला, झालं त्याची गुदा कापून टाकायची. बिल्ली, नेवला, नीलकंठ, मेंढक, कुत्ता, उल्लू, कौवा, किसी एक की हिंसा का प्रायश्चित शूद्र की हत्या के प्रायश्चित के बराबर है. अर्थात शूद्र की हत्या कुत्ता बिल्ली की हत्या के समान है. या देशामध्ये 70% नेहमी शूद्र अधिक राहिलेले आहेत. त्यांची किंमत मनुस्मृतीनुसार कुत्ता बिल्ली सारखी आहे. जर एखादी बिल्ली, मांजर तुम्ही मारली तर त्याला जेवढी शिक्षा तेवढी एखाद्या शूद्र माणसाला मारली तर शिक्षा. शूद्र माणसाची आता संख्या किती आहे? लोकमान्य टिळकांच्या अनुसार, पुराणांच्या अनुसार हे कलियुग असल्यामुळं ब्राह्मण वगळता सगळेच्या सगळे शूद्र आहेत. म्हणजे या देशामधली सगळी हिंदू माणसं जी 95% किंवा 94% आहेत ती शूद्र आहेत. 5 ते 6% ब्राह्मण आहेत, ते फक्त वरच्या वर्णाचे आहेत. ब्राह्मण चाहे मूर्ख हो या विद्वान, दोनों ही रूपों में श्रेष्ठ देवता है. मूर्ख ब्राह्मण असला तरी तो श्रेष्ठ देवता आहे असं सांगणारी मनुस्मृती. मित्रांनो, यामध्ये मी 2 महान माणसांची नावं तुमच्या पुण्यामध्ये घेणार आहे. एक नाव आहे आपले महान धीरेंद्र कृष्ण महाराज. दोडे सरांनी त्यांचा आणि बाकी आपल्या वक्त्यांनी त्यांचा उल्लेख केलेला. त्यांचं नाव आहे बागेश्वर धामवाले म्हणून तुम्ही त्यांना ओळखता. त्यांची आपली मोठी लढाई झाली, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. हा माणूस उघडपणे लोकांची फसवणूक करतो आणि तरी महाराष्ट्रामध्ये भाजपवाले त्यांना घेऊन गावोगाव हिंडतात. जाहीर भाषणांमधनं हा सांगतो की मी तुमचे सगळे प्रश्न सोडवतो, लोकांचे रोग सांगतो त्याच्या दिव्य दरबारात. भारताच्या केंद्राच्या कायद्यानुसार ज्याला डॉक्टरची डिग्री उपलब्ध नाही अशा एखाद्या माणसानं रोगाचं निदान करणं, रोग दुरुस्तीचा दावा करणं हा कायद्याला इट सेल्फ गुन्हा आहे. हा कॉग्निजिबल ऑफेन्स आहे. याला ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 असं म्हणतात. हा उघडपणे त्याचं उल्लंघन करतो. जादूटोणा विरोधी कायद्याचं उघडपणे उल्लंघन करतो. जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की एखादी व्यक्ती करणी करते असं म्हणणं इट सेल्फ कायद्याने गुन्हा आहे. आणि हा माणूस इसको भूत लगा है, इसको करने की बाधा हुई है, इसको जादू टोटका हुआ है, वो इसके अमुक अमुक रिश्तेदार ने किया है, इसके काकी ने किया है असं म्हणतो. डायरेक्टली म्हणतो. त्याच्या दिव्य दरबारांमध्ये त्याचे व्हिडिओज उपलब्ध आहेत. जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रत्येक शब्द मी फायनल केलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातले सदस्य असतील, विरोधी पक्षनेते असतील, देवेंद्र फडणवीस भाजपचे अध्यक्ष असताना, स्वतः उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष असताना त्यांच्यापर्यंत या कायद्यातले सगळे बारकावे पोहोचवले आणि महाराष्ट्रामध्ये सर्वपक्षीय संमतीनं हा कायदा संमत झाला. पुढे याची कमिटी फॉर्म झाली, त्याचा मी सहअध्यक्ष आहे. त्या नात्यानं मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं ट्रेनिंग केलं 35 जिल्ह्यांमधल्या. त्याकरता गोंदियामध्ये सुद्धा मी आलो होतो आणि
तासात तासाचं करणारा मी मुंबईचे पोलीस कमिशनरांकडे जेव्हा याबद्दल तक्रार करण्यात आली धीरेंद्र कृष्ण महाराजांबद्दल, तेव्हा ते पत्रकारांसमोर म्हणतात की आम्ही अतिशय सखोल अभ्यास केलेला आहे आणि त्या आधारावर सांगतो की हा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही आणि त्याच पद्धतीनं ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट पण लागू होत नाही. आता जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्दच नाही आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कसं काय म्हटलं, पण एकदा शब्द पत्रकार अनेकदा या कायद्याला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणतात. पण हा IPS झालेला माणूस ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट लागू होत नाही म्हणतो. मी स्वतः त्यांना भेटलेलो आहे. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्टची प्रत त्यांना दिलेली आहे. लेखी पत्रामध्ये ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट कसा लागू होतो याचं विवेचन केलेलं आहे. जादूटोणा विरोधी कायद्याची प्रत दिलेली आहे. जादूटोणा विरोधी कायदा कसा लागू होतो याचं संपूर्ण विवेचन दिलेलं आहे. आणि त्यानंतर हे आमचे नागपूरचे कमिशनर जाहीररित्या पत्रकारांसमोर या पद्धतीचं वक्तव्य करतात. माझ्या मनात शंका आली, IPS चुकून पास झालेत काय? ज्यांना ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट मधला फरक कळत नाही. त्याच्या कारण त्यांना अभ्यासच करण्याची गरज नव्हती. त्यांना माहिती आहे आपल्या मालकाने काय पाहिजे. मालकाला पाहिजे धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवणारा आपला मालक कसं काय आपण ऍक्शन घेऊ शकतो, आणि म्हणून त्यांनी ऍक्शन घेतली नाही. माझा 41 वर्षांमधला पहिला अनुभव आहे. पूर्वी तर माझ्या हाती काही अधिकार नसायचे, असा काही कायदाही माझ्या हातात नव्हता आणि त्या काळामध्ये मी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही असं कधी घडलेलं नाही. कारण मी कायद्यात जागा असेल तेव्हाच तक्रार करतो याची पोलिसांना पूर्ण कल्पना होती. काँग्रेस राष्ट्रवादीचं शासन असेल, काँग्रेसचं शासन असेल किंवा मधल्या काळामध्ये BJP आणि शिवसेनेचं शासन होतं, त्याही काळात असं कधी घडलं नाही. आता पोलीस घटनेनुसार वागत नाही, कायद्यानुसार वागत नाही, मालकाच्या नजरेनुसार वागतात. एवढा बदल आपल्या संपूर्ण यंत्रणांमध्ये झालेला आहे.